नमस्कार. जय हिंद मित्रांनो. तर आत्ता एका मुद्द्यावरती मी चर्चा करणार आहे. तो आहे की जशी-जशी परीक्षा जवळ येत चाललेली आहे, तसं-तसं विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढत चाललेलं आहे. टेन्शन कशामुळे वाढत चाललेलं आहे? बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असं होतं आणि हे साहजिकच आहे. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये एखादा इव्हेंट पुढं असेल, जसा इव्हेंट जवळ येत जातो त्यावेळेला आपलं टेन्शन वाढत जातं. आता हे जे वाढणारं टेन्शन आहे, हे टेन्शन कमी करण्याचं साधन काय असतं माहीत आहे? एकमेव साधन जे आहे ते तुमच्याजवळ आहे आणि ते म्हणजे तुमचं मन. आपलं मन सैरभैर पळत असतं. माझं हे वाचायचं राहिलेलं आहे, माझा इतिहास करायचा राहिलेला आहे, इतिहासातील प्राचीन इतिहास वाचायचा राहिलेला असेल, जर राज्यसेवेची तयारी करत असाल, कंबाईनची तयारी करत असाल, तर महाराष्ट्राच्या इतिहासामधील 11वीचं इतिहासाचं पुस्तक वाचायचं राहिलेलं आहे. असा बराच गोंधळ चालू असतो. आता ह्या गोंधळामध्ये आपल्याला स्थिर राहायचं असेल, तर एक करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे? मन शांत ठेवायचं आहे. आणि मन शांत ठेवून स्वतःला सांगायचं आहे की ठीक आहे बाबा, आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा बऱ्यापैकी आपण अभ्यास करतोय, करत आहे आणि सातत्याने परीक्षेच्या अगोदर करत राहणार आहे. आता हे सर्व करत असताना तुम्ही जो अभ्यास केलेला आहे, जी पुस्तकं तुम्ही वाचलेली आहात, ज्याच्या तुम्ही नोट्स काढलेल्या आहात, फक्त आणि फक्त त्याचीच रिव्हिजन करा. एखाद्यानं मी स्वतःहून उठून एखादं पुस्तक तुम्हाला सजेस्ट केलं की नाही तुम्ही हे पुस्तक वाचा, तरी माझं अजिबात ऐकू नका. का ऐकू नका? कारण ते माझ्यासाठी सुटेबल असू शकतं. तुमच्यासाठी सुटेबल असू शकणार आहे का? नाही आहे. मग तुम्ही काय काय काम करायचं आहे की तुम्ही जे स्वतः वाचलेलं आहे त्याचीच अगेन अँड अगेन रिव्हिजन करायची आहे. समजा मी तुम्हाला एखादं पुस्तक सुचवलं, त्यातलंच येईल अशी काही गॅरंटी आहे? नाही आहे गॅरंटी. मग तुम्ही वाचले त्याच्यातले येण्याचे चान्सेस जास्त असू शकतात. जास्त असणं म्हणजेच मला काय म्हणायचं आहे, जास्त असणं याचा अर्थ तिथं तुमचा कॉन्फिडन्स वाढणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे पहिलं काम मन शांत ठेवायचं. दुसरं काम काय आहे सेकंड नंबरचं, की मन शांत ठेवल्यानंतर आपण जे वाचलेलं आहे त्याचे एक शांततेच्या मार्गाने रिव्हिजन करत बसायचे आहे. जास्त कुठल्या विषयावरती कोणाशी गप्पा मारू नका परीक्षेच्या स्पॅनमध्ये. आता जवळ येईल तसं. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्या तुमच्या मायक्रो नोट्स काढलेल्या असाल ना, त्याची अगेन अँड अगेन रिव्हिजन करायची आहे. आणखी याच्याबरोबर पॅरलली जर तुम्हाला वेळ असेल, तर काय करायचं, जे काही MCQ जे आहेत, जास्तीत जास्त MCQ सोडवण्याचा प्रयत्न करा. या MCQच्या मार्फत काय होतं बघा, की तुमच्या ब्रेनमध्ये एक पॅटर्न तयार होतो, की असा-असा प्रश्न असतो, त्याचे 4 पर्याय असतात. 4 पर्यायापैकी एका पर्यायाचं उत्तर, एक पर्याय जो असतो तो बरोबर असतो. ठीक आहे. आणि हा पॅटर्न तयार झाला. पहिला मुद्दा झाला पॅटर्न तयार होणं. आणि याच्यातून थोडा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो आणि त्याच्यानंतर मग आपण उत्तराच्या जवळ जाण्यासाठी मग इलिमिनेशन टेक्निक वगैरे आहे. बऱ्याच गोष्टी आपण वापरू शकतो. ठीक आहे. मग आपल्याला काय काम करायचं आहे, एका ठराविक साचेबद्ध पद्धतीनं जायचं आहे आणि या पद्धतीने जात असताना कोणताही साचा किंवा इव्हन तो म्हणेल की कोणतीही पायरी अशी मोठी लांबडी अशी करायची नाही आहे. छोट्या-छोट्या स्टेप्स घेत आपल्याला पुढं-पुढं जायचं आहे. नवीन काहीही वाचायला घेऊ नका. जे केले त्याची रिव्हिजन करा. ज्यांनी कंबाईनचा कोर्स एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपवरून घेतलेला आहे, त्यांनी अगेन अँड अगेन त्याची रिव्हिजन करा. भरपूर वेळा व्हिडिओ बघू शकता आणि त्या व्हिडिओमधून बरेच प्रश्न मागच्या वेळेला पण फसलेले आहेत, आलेले आहेत आणि ह्या वेळेला पण येण्याचे चान्सेस आहेत. सो त्या कोर्समधील ज्यांनी घेतलेलं आहे त्यांच्यासाठी फायदा, ज्यांनी नाही घेतलेलं आहे त्यांच्यासाठी पण मी सांगत आहे की तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्याचीच अगेन अँड अगेन काय करा, तुम्ही रिव्हिजन करा. बट अजिबात गोंधळून जाऊ नका आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणतंही टेन्शन घेऊ नका. मन शांत ठेवा, बुद्धी शांत ठेवा आणि शांततेच्या या मार्गानेच हळू परीक्षेच्या दिशेने प्रवास करा. 100% तुम्हाला यश मिळणारच आहे. माझ्या बेस्ट विशेष तुमच्याबरोबर आहेतच. त्याचबरोबर अशा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत येतच आहे. तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टींच्यासाठी मार्गदर्शन करतच आहे. ठीक आहे मित्रांनो. बाकी एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे. NCERTचे कोर्सेस आहेत. कंबाईनचा एक कोर्स आहे. छोटे-छोटे विषयांचे कोर्सेस आहेत. खाली लिंक दिलेली आहे. तुम्हाला वाटले तर ते डाउनलोड करू शकता. ते कोर्सेस बघू शकता आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं फ्री व्हिडिओज भरपूर आहेत. तर त्या सगळ्या फ्री व्हिडिओज ज्या आहेत ना ॲप्लिकेशनमधल्या, त्या पण तुम्ही बघू शकता. मी तर थांबतो मित्रांनो. जय हिंद.